नमस्कार. परीस फाउंडेशनच्या या खास भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज ना आपण अशा एका अनुभवाविषयी बोलणार आहोत जो खरं तर आपल्या सगळ्यांनाच खूप ओळखीचा आहे. असं कधी झालंय का की कॉफीचा कप हातात घेण्याच्या आधीच नुसता तो सुगंध नाकात गेला आणि आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागलं? चला तर मग यामागचं सायन्स म्हणजे यामागचं मानसशास्त्र काय आहे ना ते समजून घेऊया. तर सुरू करूया सुगंधाच्या या जादुई दुनियेत आणि सुरुवात एका अशा अनुभवानं करूया जो मला खात्री आहे आपल्या सगळ्यांनाच कनेक्ट होईल. सकाळी उठल्यावर डोळे उघडवत नाहीत, अंगात नुसता आळस भरलेला असतो. अरे देवा, हा अनुभव तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग आहे, नाही का? आणि विचार करा, अशाच वेळी कुठून तरी गरमागरम कॉफीचा सुगंध येतो आणि जादू होते. एक घोटही न पिता आपले डोळे एकदम उघडतात, चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते आणि सगळी झोप पळून जाते. पण हे असं होतं तरी कसं? यामागे काही सायन्स आहे का? हा सगळा आपला ब्रेनचा म्हणजे आपल्या मेंदूचा खेळ आहे. पण हा खेळ नेमका चालतो कसा हेच समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील. नमस्कार. बघा, याला मानसशास्त्रामध्ये प्लॅसिबो इफेक्ट असं म्हणतात. होतं काय की अनेक वर्ष कॉफी प्यायल्यामुळे आपला मेंदू कॉफीचा वास आणि त्यातून मिळणारी एनर्जी यांची एक पक्की जोडी बनवतो. मग होतं असं की फक्त सुगंध जरी आला ना तरी मेंदूला वाटतं की अरे वा, कॅफीन मिळालं आणि तो लगेच कामासाठी तयार होतो. हा एक प्रकारचा सकारात्मक मानसिक भ्रम आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्यालाच आपण क्लासिकल कंडिशनिंग असंही म्हणू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू त्या कॉफीच्या वासाला रिस्पॉन्ड करण्यासाठी ट्रेन झालेला असतो. म्हणजे तो सुगंधच त्याच्यासाठी अलर्ट होण्याचा एक ट्रिगर बनतो. आणि म्हणूनच कॉफी पोटात जाण्याच्या आधीच फक्त वासानेच आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं. ही एक प्रकारची सवयच आहे जी आपला मेंदू शिकलेला असतो. वा, म्हणजे ही फक्त एक फिलिंग नाहीये, तर यामागे अशी ठोस शास्त्रीय कारणं आहेत. आणि इंटरेस्टिंग म्हणजे यावर जगभरात रिसर्च सुद्धा झालाय. हो, अगदी बरोबर. अमेरिकेमध्ये स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ना एक खूप इंटरेस्टिंग प्रयोग करण्यात आला. तिथे काय केलं, काही विद्यार्थ्यांना एका अशा खोलीत बसवलं जिथे कॉफीचा छान सुगंध येत होता. पण गंमत म्हणजे त्यांना कॉफी प्यायला दिली नाही. आणि रिझल्ट काय आला माहितीये? आश्चर्यकारक होता. फक्त त्या सुगंधामुळे त्यांची एकाग्रता वाढली. इतकंच नाही तर ॲनालिटिकल टेस्टमध्ये त्यांना इतरांपेक्षा जास्त चांगले मार्क मिळाले. यावरून हेच दिसतं की सुगंधाचा आपल्या मानसिक क्षमतेवर किती खोलवर परिणाम होतो. बरोबर, हा झाला ग्लोबल कॉन्टेक्स्ट म्हणजे जागतिक संदर्भ. पण गंमत बघा, भारतात तर ही गोष्ट आपल्या रोजच्या जगण्याचा आणि आपल्या कल्चरचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्याला हे अनुभवायला कुठल्या लॅबची गरजच नाहीये, कारण आपण हे रोज जगतो. एक साधं उदाहरण देतो. दक्षिण भारतात सकाळ सकाळी घराघरातून येणारा तो फिल्टर कॉफीचा सुगंध, तो जणू तिथल्या लोकांसाठी एक नॅचरल अलार्मच आहे. किंवा अगदी आपल्या ऑफिसचं उदाहरण घ्या. कामाचा खूप स्ट्रेस आला की अनेक जण काय करतात, फक्त कॉफी मशीनजवळ जाऊन उभे राहतात. तो सुगंध नाकात गेला की अर्धा ताण कमी होतो आणि पुन्हा फ्रेश वाटायला लागतं. हे आपल्या संस्कृतीत किती खोलवर रुजलेलं आहे हेच यातून दिसतं. हे तर खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. मग डॉक्टर, या सुगंधाच्या जादूचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी कसा करून घेऊ शकतो? यासाठी काही सोप्या प्रॅक्टिकल टिप्स आहेत का? हो, नक्कीच. 3 अगदी सोप्या गोष्टी आपण करू शकतो. पहिली गोष्ट, समजा दिवसातून 3-4 कप कॉफी पिऊन झाली असेल, तर अजून एक कप पिण्याऐवजी फक्त कॉफी पावडरचा वास घ्या. याने काय होईल, अतिरिक्त कॅफीन, ॲसिडिटी आणि झोप न लागण्याचा त्रास हे सगळं टाळता येईल. दुसरी टिप, काही महत्त्वाचं काम करताय किंवा अभ्यास करताय, तर आपल्या डेस्कवर कॉफीच्या सुगंधाची मेणबत्ती किंवा रूम फ्रेशनर वापरा. बघा, एकाग्रता वाढायला कशी मदत होते. आणि तिसरी, सगळ्यात सोपी, सकाळचा आळस घालवण्यासाठी बेडजवळच कॉफी पावडरचा छोटा डबा ठेवा. अलार्म बंद केल्यावर फक्त एक क्षण तो सुगंध घ्या. बस, तोच तुमचा वेकअप कॉल बनेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हा आपल्या मेंदूसाठी एक सोपा आणि एकदम स्मार्ट हॅक आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. या सगळ्याचा निष्कर्ष एकच आहे की कधीकधी आपल्याला खऱ्या अर्थाने कॅफीनची गरज नसतेच. आपल्या मेंदूला फक्त एका छोट्याशा ट्रिगरची गरज असते. एक इशारा जो त्याला सांगतो की आता कामाला लागायचंय.
आणि कॉफीचा सुगंध हा तोच मानसिक हॅक आहे जो एकही पैसा खर्च न करता किंवा शरीरात एकही कॅलरी न वाढवता आपल्याला इन्स्टंट एनर्जी देऊ शकतो. म्हणायला गेला तर हा निसर्गाने आपल्याला दिलेला एक बोनसच आहे. खरंच किती अद्भुत आहेत नाही का हे आपल्या मनाचे खेळ, आणि ते जर आपण थोडे समजून घेतले तर त्याचा किती सकारात्मक वापर आपण करून घेऊ शकतो. या सगळ्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल डॉक्टर अजित पाटील आपले खूप खूप आभार. अधिक माहितीसाठी त्यांच्याशी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. परीस फाउंडेशनतर्फे हा विशेष भाग पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.